4 वर्षांच्या मेहनतीनंतर फायनली माझ्या YouTubeचं पेमेंट आलं. हाय दोस्तो, वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी आणि येस, तुम्ही बरोबर गेस केलंय, तुम्ही बरोबर ऐकलं आहे. 4 वर्ष झाले आहेत माझ्या YouTube चॅनलला, म्हणजे जास्त 4 वर्षांपेक्षाही जास्त. आणि आता 2-3 दिवसांपहिले माझ्या YouTubeचं पेमेंट फायनली आलं आणि त्याच्याच बद्दल मी तुम्हाला सगळं काही या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की मला मॉनिटायझेशनला किती वेळ लागला आणि काय काय मला अडचणी आल्या आणि काय काय गोष्टी तुम्ही करायला पाहिजे जर तुम्ही न्यू युट्यूबर्स असाल आणि जर तुम्हाला लवकर तुमचं पेमेंट पाहिजे असेल तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि माझी जर्नी पण सांगणार आहे की मला कसं कसं काय काय करावं लागलं हे पेमेंट मिळवण्यासाठी. सो येस, हा व्हिडिओ न्यू युट्यूबरसाठी खूप जास्त हेल्पफुल असणार आहे आणि तुमच्यासाठी पण खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आय गेस आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स जस्ट गेट स्टार्टेड. तर जसं मी सांगितलं, मी तुम्हाला माझी थोडीशी स्टोरी पण सांगणार आहे, माझी जर्नी सांगणार आहे, बिकॉज ते मला तुम्हाला सांगणं इम्पॉर्टंट आहे, तेव्हाच तुम्हाला सगळं काही कळणार व्यवस्थित. त्यामुळे हा व्हिडिओ थोडासा मोठा असू शकतो आणि मला खूप जास्त बडबड करावी लागणार आहे, त्याच्यामुळे मी पाणी वगैरे सगळं घेऊन बसलेली आहे. सो सगळ्यात पहिले तर जर तुम्ही जुने माझे फॉलोअर्स किंवा जुने सबस्क्रायबर्स असाल आणि जर तुम्ही माझे व्हिडिओज बघत असाल तर मला तुम्हाला थँक्यू बोलायचं आहे, बिकॉज तुमच्यामुळे पण हे पॉसिबल झालेलं आहे. कारण की जर तुम्ही व्हिडिओजच बघितले नसते तर मला कोणच पैसे देणार आहे. सो थँक्यू सो मच. आणि जर न्यू सबस्क्रायबर्स आहात तर येस, आता तुम्ही ऐकणार आहात माझी स्टोरी. तर मी 2020च्या नोव्हेंबरमध्ये माझ्या बर्थडेला 1 नोव्हेंबर 2020ला माझं चॅनल ओपन केलं होतं आणि ह्या 2024ला 4 वर्ष झाले आणि आता 2025 सुरू आहे. सो या वर्षी 5 वर्ष होतील आणि आता एप्रिलमध्ये माझं म्हणजे 2-3 दिवस झाले आताच माझं पेमेंट आलं. सो इतका वेळ मला का लागला माझं पेमेंट येण्यासाठी सगळं काही सांगणार आहे. चिल करा, चिल करा. मला तुम्हाला एक अजून सांगायचं आहे की इतका वेळ लागला त्याचं एक हे पण रिझन आहे की मी बिलकुल म्हणजे कन्सिस्टंट नव्हती. मी असंच फक्त मजेसाठी मला आवड होती म्हणून मग मी चॅनल ओपन केलं होतं आणि जेव्हा मी चॅनल सुरू केलं ना तेव्हा तर पैशांचं असं काहीच नव्हतं. हां, मला कंटिन्यू करायचं होतं. मी खूप जास्त पॅशनेट होती YouTubeबद्दल. बट त्याच्यातून पैसे मिळतात इतकं मला असं माहिती नव्हतं. मला बस हे होतं की खूप सगळे लोकं मला ओळखतील आणि मग त्यांना मी आवडणार, इतके सगळे लोकं माझ्यावर प्रेम करणार आणि मग इतके सगळे लोकं माझे व्हिडिओज बघणार. सो हा सगळा माझा मोटिव्ह होता या YouTube चॅनल सुरू करण्यासाठी. बट नंतर म्हणून मी स्टार्टिंगला काय बिलकुल कन्सिस्टंट नव्हती. म्हणजे सुरुवातीला तर ते असतंच आपण तेवढं, बट आपल्याला रेग्युलरली व्हिडिओज पोस्ट करायला पाहिजे आहेत. पूर्ण स्ट्रॅटेजाइज करून मी हे YouTube चॅनल नाही ओपन केलं. तर ती एक माझी चुकी होती सगळ्यात पहिले तर. नेक्स्ट मला सांगायचं आहे की मग जेव्हा मला माहिती पडलं की ह्याच्यातून आपण ॲक्चुअलमध्ये पैसे कमावू शकतो आणि ह्याच्यामधून म्हणजे हे एक इन्कम सोर्स बनू शकतं आपलं. हे जेव्हा मला माहिती पडलं आणि मी थोडीशी कन्सिस्टंट व्हायला लागली, तेव्हा माझं कॉलेज रिओपन झालं. सो 2020 मध्ये मी सुरू केलं होतं तेव्हा लॉकडाऊन सुरू होतं आणि 2021 मध्ये नाही 22 मध्ये सो मी 20 आणि 21चा तर पूर्ण हे असंच टाईमपास YouTube करत होती. मग 22 मध्ये मी थोडीशी रेग्युलर व्हायला लागली आणि मार्चमध्ये माझं कॉलेज रिओपन झालं. सो मला पुण्याला शिफ्ट व्हावं लागलं आणि मग परत माझी खूप मोठी गॅप आली. म्हणजे मग माझं कॉलेज होतं, मग मला जॉब लागला आणि जर तुम्ही 9 to 5 जॉब करत असाल तर तुम्हाला माहितीच आहे किती जास्त ते हेक्टिक होऊन जातं. त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये माझा ब्रेकच आला असं समजून जा YouTubeमध्ये. तरी पण मी थोडीशी कन्सिस्टंट राहायचं ट्राय करत होती, बट जेवढं पाहिजे असते YouTubeच्या अल्गोरिदमला तेवढं मी नव्हती करत, जी माझी चुकी होती खूप मोठी. बट ठीक आहे. मग नंतर काय झालं 2023 मध्ये म्हणजे मी अशीच टाकत गेली आणि 2023 मध्ये माझा एक जो शॉर्ट आहे तो व्हायरल झाला. म्हणजे खूप जास्त व्हायरल झाला. करोडमध्ये व्ह्यूज गेले त्याचे आणि त्याच्यामुळे काय झालं की माझं चॅनल मॉनिटाईज झालं. आता मॉनिटाईज होण्याचे काही क्रायटेरियाज आहेत, मी तुम्हाला सांगते. तर तेव्हा काय क्रायटेरियाज होते कारण आता चेंज झालेले आहेत. सो तेव्हाचे मी पहिले तुम्हाला सांगून देते. सगळ्यात पहिले तर 1000 फॉलोअर्स पाहिजे होते, 1000 सबस्क्रायबर्स, जे माझे ऑलरेडी कंप्लीट झालेले होते. बट 4 तास वॉच आवर्स पाहिजे होते. सो आता तुम्ही माझे 12 मिनिटाचा एक व्हिडिओ बघताय, ठीक आहे. सो 12 मिनिट असे खूप सगळे लोकांनी व्हिडिओज बघायला पाहिजे आणि तो जो टाइम आहे तो कॅल्क्युलेट करून 4000 तास झाला पाहिजे. सो इतका टाइम जर तुमचा झाला तर तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार, म्हणजे तुम्हाला पैसे मिळण्याच्या तुम्ही त्या रेसमध्ये जाणार. जेव्हा शॉर्ट्स इंट्रोड्यूस झाले ना त्याच्यानंतर, तेव्हा मग त्यांनी एक अजून क्रायटेरिया आणला की जर तुमच्या शॉर्ट व्हिडिओला 90 दिवसांमध्ये 10 मिलियन व्ह्यूज गेले तेव्हा पण तुम्ही होऊ शकता मॉनिटाईज. सो 1000 सबस्क्रायबर्सचा एक तर क्रायटेरिया पाहिजेच आहे. बट
त्याच्यासोबत एकतर 4000 वॉचर्स पाहिजे किंवा याला ऑर होतं 10 मिलियन शॉर्ट व्ह्यूज. तर माझे हे कंप्लीट झालं शॉर्ट व्ह्यूज, बिकॉज माझा तो जो शॉर्ट व्हिडिओ आहे तो व्हायरल झाला. तर ते मॉनिटाईज झाल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, गुगल ऍडसेन्स वर एक आपलं अकाउंट क्रिएट करावं लागतं. ठीक आहे, ज्याच्या थ्रू आपल्याला पेमेंट मिळणार. सो डिरेक्टली युट्यूब आपल्याला पे नाही करत, आपल्याला ते गुगल ऍडसेन्स थ्रू आपल्याला पेमेंट मिळतं. मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत समजून सांगत आहे, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळणार. एकदम असं टेक्निकली मी नाही जात आहे. तर हे जे गुगल ऍडसेन्सचं अकाउंट होतं ते तुम्हाला ओपन करावं लागत होतं तुमच्या गुगल अकाउंट सोबत, म्हणजे त्या गुगल अकाउंटने. बट मी काय केलं, मी असा विचार केला की माझं हे म्हणजे युट्यूबचं अकाउंट झालं आणि हे माझं सेपरेट झालंय, तर मी याच्यासाठी एक नवीन गुगल अकाउंट ओपन करते. मी ओपन केलं आणि त्या न्यू गुगल अकाउंट सोबत मी माझं गुगल ऍडसेन्सला लिंक केलं. म्हणजे ते गुगल अकाउंट यूज करून मी माझं गुगल ऍडसेन्सचं अकाउंट बनवलं बेसिकली. मग झालं माझं ओपन. मग नंतर ते तुम्हाला तुमचे सगळे डिटेल्स टाकायला लावतात, तुमचे बँक डिटेल्स आणि तुमचं व्हेरिफिकेशन करायचं असतं. सो तुमचं ऍड्रेस वगैरे टाकावा लागतो आणि ते व्हेरीफाय करण्यासाठी तुम्हाला ते एक पिन पाठवतात. गुगलच्या थ्रू येतो तुम्हाला पिन, तो त्या ऍड्रेसवरती. जो माझा आला होता पटकनच मी तो फिल केला आणि माझं झालं. सो ह्याच्यानंतर आता तुम्हाला वाटेल की येस झालं, आता हिला पैसे सुरू झाले. नो, ही तर फर्स्ट स्टेप आहे तुमची. आता हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला तिथून $100 जे आहेत ते कम्प्लीट करावे लागतात. सो हे $100 कसे कम्प्लीट होतात, आपण जे व्हिडिओज बघतो, आपल्या व्हिडिओज वरती ज्या ऍड्स येतात ना, माझ्या व्हिडिओज वरचे जर तुम्ही ऍड बघितले तर तेव्हा 1000 व्ह्यूज वरती काही 0 पॉइंट समथिंग डॉलर्स जमा होतात. तुम्ही समजतात, म्हणजे 1000 लोकांनी माझी जर ती ऍड बघितली तेव्हा मला 0 पॉइंट काहीतरी डॉलर्स माझे जमा होतील त्या $100 मध्ये. तर असं असं बून बून से सागर बनता है, थेंबे थेंबे तळे साचे, अशा टाईपचं ते आहे. आणि हेच कलेक्ट होण्यासाठी मला खूप वेळ लागला, कारण की अगेन मी खूप जास्त म्हणजे इरेग्युलर, इनकन्सिस्टंट जे काय आपण म्हणू ते होती जॉबच्या वेळेस. कारण की 2023 मध्ये माझं मॉनिटाईज झालं. मग मला असं वाटलं की येस, माझं आता मॉनिटाईज झालं आहे, तर आता मी काहीतरी करू शकते आणि मला याच्यावर थोडासा म्हणजे फोकस करायला पाहिजे. म्हणून मग मी जॉब वगैरे सोडला 2024 मार्च 2024 मध्ये. आणि तेव्हापासून मी एकदम कन्सिस्टंटली टाकत आहे, म्हणजे कन्सिस्टंटली माझं युट्यूब मी करत आहे. युट्यूब वरती मी व्हिडिओज टाकत आहे आणि तेव्हापासून आता 1 वर्ष झालं बेसिकली. सो 1 वर्षानंतर माझं आता पेमेंट आलं. तर जर तुम्ही तसं लॉजिकली बघायला गेलं तर माझं 1 वर्षापासून मी कन्सिस्टंट आहे आणि 1 वर्षामध्ये मग मी पेमेंट आणलेलं आहे, असं पण आपण म्हणू शकतो. मग माझे डॉलर जमा होत होते आणि मग मी म्हणजे खूप खूप जास्त स्लो ग्रोथ आहे ही डॉलर जमवण्याची माझ्या बाबतीत तरी, कारण की माझे इतके जास्त असे व्ह्यूज नाही राहत होते. मी तुम्हाला एक गोष्ट नाही सांगितली, बरं सांगते. मी तुम्हाला सांगितलं वेगळ्या अकाउंट वरून, मी न्यू अकाउंट वरून गुगल ऍडसेन्सचं अकाउंट ओपन केलं होतं. तर मग माझे डॉलर जमा होत होते काही काही. आणि मग असं समजा $12 जमा झाले होते माझे. आणि त्याच्यानंतर काय झालं, मी असंच रॅन्डमली एका दिवशी विचार केला की मी ना माझं गुगल अकाउंट ओपन करून बघते, काय आहे कसं आहे, म्हणजे किती डॉलर जमा झाले आहे, काय प्रोसेस सुरू आहे. मी ओपन केलं माझ्या जुन्या गुगल अकाउंट सोबत. तर युट्यूब स्टुडिओ आहे त्याच्या थ्रू मी लॉग इन केलं, बट माझं अकाउंट मी जुनं ओपन केलं, म्हणजे गुगल अकाउंट जे आहे माझं जे जुनं आहे ते. तर प्रॉब्लेम असा झाला की माझ्या गुगल ऍडसेन्सच्या अकाउंटला आता 2 गुगल अकाउंटनी म्हणजे लॉग इन झालं होतं ते. तर ते कन्फ्युज झालं, कारण की ते खूप जास्त असे प्रिकॉशन्स घेत असतात आणि कारण की ते आपले पैसे कोणालाही नाही देऊ शकत ना, म्हणजे आपण इतकी मेहनत करतो. तर मग त्यांना असं थोडंसं फिशी वाटलं, तर माझं हे जे अकाउंट होतं गुगल ऍडसेन्सचं ते बंद झालं. कारण की त्यांना असं दिसलं की दुसरी कुठली तरी अकाउंट वरून ऍक्टिव्हिटी होते आहे, तर हे सेफ नाहीये, तर त्यांनी बंद करून टाकलं. मग माझे डॉलर्स जमा होणं बंद झालं होतं खूप महिन्यांसाठी. सो हे पण एक गोष्ट आहे की मला इतका वेळ लागला, म्हणजे 2023 पासून आता 25 मध्ये माझं पूर्ण $100 कम्प्लीट झाले. त्याचं हे पण एक रिझन आहे की मी हा पागलपणा केला. सो तुम्ही प्लीज असं नका करू. तुम्ही प्लीज लक्षात ठेवा, तुम्ही कोणत्या गुगल अकाउंटनी तुमचं गुगल ऍडसेन्सचं अकाउंट लॉग इन केलेलं आहे आणि त्याच अकाउंटने ओपन करा. मग मला खूप झंझट करावी लागली. मग ते कुठे जाऊन थोडंसं सेटल झालं. म्हणजे मग त्यांनी परत थोडंसं व्हेरिफिकेशनसाठी मेल्स वगैरे केले, सगळं काही केलं, मग झालं व्यवस्थित. बट ह्याच्यामध्ये माझे 7 ते 8 महिने गेले, कारण की पहिले 3-4 महिने तर मला लक्षातच नाही आलं हे काय झालं आणि मी काय करू आता. मग मी माझ्या फ्रेंड्सला पण विचारलं आणि जे युट्यूबचे ओळखीचे आहेत म्हणजे त्यांना विचारलं. आणि मग त्यांना पण काही कळत नव्हतं, बिकॉज मीच गलती केली होती. सो हे असं कोणी करत नाही, इतकं पागल तर कोणी नाही राहत.
मी सोडून. सो तुम्ही प्लीज अशी गलती नका करू. मग मला ते बंद वगैरे करावं लागलं. मग 7-8 महिन्यांनंतर माझं परत अकाउंट सुरू झालं आणि मग माझं परत डॉलर्स जे आहे ते जमा होणे सुरू झाले. मग नंतर मी जेव्हा जॉब सोडला ना, माझा परत एक व्हिडिओ व्हायरल गेला. माझे परत म्हणजे डॉलर्स एकदम अशी वरती चालले गेला डॉलरचा अकाउंट. तर मग माझे झाले $80-90 झाले. मग हळू-हळू ते जमा होत गेले. मग आता माझे झाले फेब्रुवारी 2025 मध्ये माझे $100 कंप्लीट झाले. सो आता जेव्हा तुमचे $100 कंप्लीट होतात, त्याच्यानंतर काय होतं, तुमचे YouTube वरती $100 कंप्लीट होतात. सो YouTubeचं एक ॲप आहे YouTube स्टुडिओ, त्याच्यावरती तुम्हाला दिसतं. तुम्ही ते जे क्रिएटर्स आहेत ना YouTubeवरचे, त्यांना माहिती आहे YouTube स्टुडिओ काय असतं. तर ते त्याच्यावरती आपण सगळे आपले एनालिटिक्स दिसतात आपल्याला, आपले सगळे व्ह्यूज वगैरे सगळं दिसतं त्याच्यावरती आपल्याला. आपले किती पैसे जमा झाले हे सगळं काही दिसतं. त्याच्यावरून आपण बेसिकली YouTube हँडल करायचं असतं असं म्हणू शकतो. तर त्याच्यामध्ये ते जमा झाले होते माझ्या YouTubeच्या अकाउंटमध्ये. मग हे प्रत्येक महिन्याच्या 7 ते 12 तारखेपर्यंत ते Google अकाउंटमध्ये, आपल्या AdSense अकाउंटमध्ये जातात हे पैसे. सो समजलं तुम्हाला? मला जेवढं माहितीये मी तेवढंच सांगते. मला जे असं वाटतंय असं होतं. तर काय होतं की ह्या YouTube अकाउंटमधून आपण म्हणू AdSense अकाउंटमध्ये प्रत्येक महिन्याच्या 7 ते 12 तारखेच्या मधात ते ट्रान्सफर होतात. मग मी जेव्हा एकदम स्टार्टिंगला बँक अकाउंटचे डिटेल्स भरले होते, आता मी बँकचं नाव सांगायला पाहिजे की नाही मला माहिती नाही, बट माझ्यासोबत खूप प्रॉब्लेम झाला. जेव्हा स्टार्टिंगमध्ये मला बँक अकाउंटचे जे डिटेल्स टाकायला लावले होते ना, तेव्हा त्यांनी मला अकाउंट नंबर नाही विचारला होता. त्यांनी मला विचारलं होतं माझ्या ATM कार्डवर जो आपला नंबर असतो तो. आता युजुअली ते असं नाही विचारत, बट हे साठी आय गेस आहे, म्हणून मग त्यांनी तसं विचारलं आणि मग मी टाकलं. आणि त्याच्यासाठी आणखीन एक गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे की तुमच्या बँकचा स्विफ्ट कोड, SWIFT स्विफ्ट कोड, इथे मी जर स्पेलिंग रॉंग घेतलं असेल तर इथे स्पेलिंग येईल तो कोड तुम्हाला कुठे मिळेल, तुम्ही बँकेत जाऊन, म्हणजे ऑनलाईन पण मिळतो, बट इतकं असं म्हणजे मी भरोसा नाही ठेवला बँक ऑनलाईन Googleवरती. मी डायरेक्टली बँकमध्ये जाऊन विचारलं. मग तो स्विफ्ट कोड मी टाकला होता. मी बँकचं नाव नाही घेत, आपण M घेऊ नाव. आणि आय डोंट नो, या M बँकचा खूप प्रॉब्लेम असतो हमेशा. प्रत्येकाचाच प्रॉब्लेम आहे M बँकचा. तर माझा पण प्रॉब्लेम झाला आणि माझे पैसेच नाही आले. सो युजुअली काय होतं, त्या Google AdSenseच्या अकाउंटमधून प्रत्येक महिन्याच्या 22 तारखेपासनं 22 ते 26 तारीख या तारखेच्या मधात तुमचे पेमेंट रिलीज व्हायला लागतात. म्हणजे तुमचे पेमेंट तुमच्या बँकच्या अकाउंटमध्ये यायला सुरू होतात. मग मी फेब्रुवारी महिन्याच्या त्या डेटपर्यंत वाट बघत होती. त्या डेटमध्ये माझं काही पेमेंट नाही आलं. मला असं माहिती पण पडलं होतं की जेव्हा आपलं फॉरेनचं पेमेंट येत असतं ना, त्याला वेळ लागतोच, 15 दिवस तरी लागतात. सो म्हणून मग मी काही हे नाही केलं. मग मार्च महिना सुद्धा परत आला आणि मार्च महिन्यामध्ये पण परत तसंच झालं, म्हणजे आलंच नाही. पण मी फ्रस्ट्रेट होऊन मी बँकमध्ये गेली, M बँकमध्ये, आणि तिथे मी विचारलं तर ते बोलले की 15 दिवस लागतात तुम्हाला. म्हटलं हे तर मला माहिती आहे, बट तरी नाही आलं. ते बोलले की नाही, तुमचं सगळं व्यवस्थित आहे, KYC वगैरे सगळं व्यवस्थित आहे, तुम्हाला वेट करावं लागेल. मग मी वेट केला तरी नाही आलं. मग एप्रिल महिन्याच्या 12 तारखेच्या नंतर मला एक मेल आला की तुमचं पेमेंट फेल झालेलं आहे. सो जे त्यांनी फेब्रुवारीमध्ये आणि मार्चमध्ये रिलीज करायचं ट्राय केलं होतं ते माझ्या अकाउंटमध्ये, बँक अकाउंटमध्ये आलंच नाही. ते मध्येच कुठेतरी अडकून गेलं होतं. आणि मग एक चांगली गोष्ट आहे की जर आपल्या बँक अकाउंट पर्यंत पोहोचलं नाही आपलं पेमेंट, तर Google AdSenseच्या अकाउंटमध्ये रिटर्न येऊन जातं. तर मग माझं ते परत आलं माझ्या AdSenseच्या अकाउंटमध्ये. आणि मग माझं जे Mचं अकाउंट होतं ते मला Google AdSenseमध्ये दिसत होतं की ते क्लोज झालेलं आहे. आणि हे सगळं होईपर्यंत मी माझ्या माइंडमध्ये सेट केलं होतं की आता हे एकदा पेमेंट आलं ना तर मी M बँक काढून टाकणार आहे आणि मी दुसरी बँक टाकणार आहे. सो S बँक टाकणार आहे मी. बट अपने आपच अकाउंट बंद झालं. माझं पेमेंट सेफ होतं माझ्या Google AdSenseमध्ये. मग मी काय केलं, मी माझ्या S बँकच्या शाखेत गेली आणि तिथून स्विफ्ट कोड आणला आणि त्याच दिवशी, परवा की त्याच्या आदल्या दिवशी अकाउंटमध्ये सगळे डिटेल्स फिल केले आणि माझं S बँकचं अकाउंट ऍड केलं त्याच्यामध्ये आणि ते प्रायमरी पेमेंट अकाउंट म्हणून मी तिथे असं मेन्शन केलं. मग आज मी टाकलं आणि दुसऱ्या दिवशी मला पेमेंट आलं माझ्या अकाउंटमध्ये. सो तुम्ही बघू शकता बँक्सचा पण खूप जास्त रोल आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळे तुम्ही बँक अकाउंट जेव्हा ऍड कराल तेव्हा पण खूप जास्त म्हणजे विचार करून ऍड करा की ज्या बँकचा कधीच कुठला प्रॉब्लेम नाहीये असं बँक अकाउंट ऍड करा. आणि त्या दिवशीचे क्लिप्स आय गेस तुम्ही बघितलेच असतील, नसेल बघितले तर तुम्ही आता बघणार आहात. अरे
तर तुम्ही बघितलं किती जास्त खुशीचा माहोल होता माझ्या घरी त्या दिवशी आणि खूप मजा आली त्या दिवशी. तर सो असं सगळं झालं आणि मग हीच सगळी होती माझी स्टोरी. बट फायनली इतक्या मेहनत नंतर, इतकी जास्त अडचणीनंतर फायनली माझं पेमेंट आलं. आणि याचा अर्थ हे नाही आता तुम्हाला वाटेल की वाव हिचं पेमेंट आलं आता एव्हरी मंथ तर सॅलरी पक्की. नाही, असं नसतं. म्हणजे तुमच्या त्या ऍडसेन्सच्या अकाउंट मधून पैसे तेव्हाच रिलीज होऊ शकतात जेव्हा ते $100 कंप्लीट होणार. सो प्रत्येक महिन्यात जर तुमचे $100 कंप्लीट झाले तर तुम्हाला प्रत्येक महिन्यात पेमेंट येणार. जर तुमचे $100 कंप्लीट व्हायला परत 1 वर्ष लागलं तर परत आज माझं पेमेंट आलं, परत माझं 1 वर्षांनी पेमेंट येणार. असं पण होऊ शकतं. प्लीज माझ्या घराच्या बाहेरच्या बिल्डिंग मधल्या बच्चांचा आवाज इग्नोर करा. त्याच्यामुळे असं फिक्स्ड सॅलरी नाही आहे. आपल्या व्ह्यूजवर डिपेंड करतं की आपल्याला सॅलरी येईल की नाही. आणि $100 मिनिमम $100 तर तुम्हाला पाहिजेच. त्याच्यावरती किती पण असू शकतात बट मिनिमम $100 झाल्याशिवाय तुम्ही ते पेमेंट नाही घेऊ शकत. तुमचं पेमेंट रिलीजच नाही होत. हाय, सो तुम्ही जो आता व्हिडिओ बघताय तो जस्ट मी एडिट केला आता आणि माझ्या लक्षात आलं की मी तुम्हाला सांगितलंच नाही की मला नेमकं किती पेमेंट आलाय. सो बेसिकली हे तर असं सांगणं YouTubeच्या गाईडलाईन्सच्या अगेन्स्ट आहे, एक्झॅक्ट नंबर, एक्झॅक्ट अमाऊंट सांगणं. बट मी जसं तुम्हाला सांगितलं की मिनिमम $100चा तो क्रायटेरिया असतो, त्याच्याशिवाय तुमचे पैसे नाही निघत. सो $100च्या मला थोडेसे जास्तच होते. त्याच्या आसपास तुम्ही घ्या, जास्त नाही, एकदमही जास्त नाही, बट $100च्या आसपास तुम्ही पकडून घ्या. तेवढी माझी पेमेंट होतं, तेवढं माझी अमाऊंट होती. सो येस, हेच सांगायला मी ते आली होती. आता तुम्ही बाकीचा व्हिडिओ कंटिन्यू बघा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि ह्यानी काही तुम्हाला जरा हेल्प झाली असेल. नवीन युट्यूबर्सला ज्यांना असं वाटत आहे की आता मी युट्यूब सुरू केलं तर मला एव्हरी मंथ पेमेंट मिळणार, तर असं नाही आहे. खूप जास्त मेहनत करावी लागते आणि या बॅकएंडच्या पण खूप सगळ्या गोष्टी असतात. फक्त व्हिडिओज टाकून झालं आपलं, ह्याच्याने आपल्याला पेमेंट नाही मिळत. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि ते सगळं तुम्हाला करावं लागतं. त्याच्यानंतर तुम्हाला पेमेंट मिळतं. सो प्लीज कीप दॅट इन माइंड. अँड येस, दॅट्स इट. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि आता आपण भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय.